नमस्ते, नमस्कार, नमस्कार, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडते युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्दिक सर आपल्या आवडते युट्यूब चॅनल मध्ये मी आपला मित्र हार्दिक सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून खूप खूप स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की बेस्ट जे काय एसटी महामंडळ नव्हे पण बेस्ट जे काय असं सिटी बस असतात प्रत्येक शहरामध्ये, तशी जी काय मुंबईमध्ये बेस्ट बस आहे त्या बेस्ट बसमध्ये वाहक पदाच्या मित्रांनो तब्बल 364 जागा सुटलेल्या आहेत. मित्रांनो, 10वी पास आहात का तुम्ही? 10वी जर पास असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत. म्हणजे 10वी पास पेक्षा जास्त शिक्षण असेल तरी पण पहा. जर 10वी पास आहे तर तुम्हाला एक सुवर्ण संधी असणार मित्रांनो. पदाचं नाव काय आहे मित्रांनो? बस वाहक म्हणजे एसटी कंडक्टर म्हणजे बस कंडक्टर. एसटी कंडक्टर नाही म्हणू शकत आपण, एसटी आपले महामंडळाचे असते, जो स्टेट ट्रान्सपोर्ट आपला महामंडळाचा आहे. मात्र हे बस वाहक आहे मित्रांनो. याची पात्रता काय आहे, वेतन किती असणार आहे, अभ्यासक्रम काय, पेपर पॅटर्न कसा असणार आहे, कशा पद्धतीने याची निवड प्रक्रिया असणार आहे, सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांकडे बॅच बिल्ला आहे आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांकडे लायसन आहे त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी पाहिजे. आणि ज्यांच्याकडे बॅच बिल्ला नसेल तर ज्यांनी बॅच बिल्ला काढायचा आहे त्यांना त्या बॅच बिल्ला काढण्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतात हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. जे नवीन विद्यार्थी जॉईन झाले त्यांनी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण का अशीच नवनवीन नोकर भरतीच्या ज्या काही रिक्रुटमेंट अपडेट असतात त्या सगळ्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला आपण मोफत देत असतो. ओके, चालतंय. मग चला तर मग बस वाहक बेस्ट मध्ये ज्या काही 364 जागा सुटल्यात त्याच्या संदर्भात पात्रता, वेतन, अभ्यासक्रम, पेपर पॅटर्न, जॉबचं लोकेशन, पुढे काय लोकेशन तर फिक्स मुंबईमध्येच असणार आहे, कारण मुंबईची सिटी बस येते. ओके, चालतंय. चला तर मग आपण पूर्णतः अपडेटेड माहिती पाहूया. आता नक्की जाहिरात, संपूर्ण जाहिरात पाहूया, काय आहे काय नाही वगैरे ते सगळं याच्यामधून तुम्हाला समजेल. ओके, तत्पूर्वी जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण का अशीच नवनवीन माहिती, नवनवीन अपडेट आपल्याला घर बसल्या आपल्याला मोफत मिळते. आपल्याकडून कोणतीही माहिती मिस होऊ नये तर चॅनल फॉलो करा. ओके, ठीक आहे. चला तर मग पाहूया आपण ती माहिती. बघा, आता ही जाहिरात आहे, ही जाहिरात एकदम व्यवस्थित सर्वांनी समजून घ्या. आता ही जाहिरात कशा पद्धतीने किंवा काय ही सगळी सर्वांनी एकदम व्यवस्थित समजून घ्या ही जाहिरात. ओके, बेस्ट उपक्रम बस वाहक पदासाठी सरळ सेवा भरती जाहिरात. तुम्ही जाहिरात वाचलेली आता, पण त्याच्यात काही ठराविक काय अशा गोष्टी आहेत का ज्या तुम्हाला लक्षात आल्या नसतील कदाचित. मित्रांनो, या बेस्ट उपक्रमामध्ये जी काही जाहिरात आहे ती जाहिरातीचे फॉर्म भरायला सुरुवात झालेली 29/7 पर्यंत याची लास्ट डेट आहे. मित्रांनो, याच्यामध्ये एससी कास्टसाठी 34 जागा, एसटी साठी 22 जागा आहे, व्हीजे साठी 6 आहे, एनटीबी साठी 6, एनटीसी साठी 10 आणि विशेष मागासवर्गीय 5, इतर मागासवर्गीय 67, म्हणजे ओबीसी साठी 67 आहे, ईडब्ल्यूएच च्या 36 आहे, एसीबीसी च्या 36 आहे आणि ओपनच्या 142 जागा आहे. आता नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र उमेदवारांनी कागदपत्र पडताळणी वेळी सादर करणं आवश्यक आहे. म्हणजे नॉन क्रिमिनल तुम्हाला चालू वर्षाचं लागणार आहे, त्यात काही वाद नाही. जर तुम्ही म्हणजे एससी आणि एसटी सोडून जर असाल तर बाकी कोणत्या एससी, एसटी आणि ईडब्ल्यूएस ला पण नॉन क्रिमिनल नसतं. तर ह्या 2-3 कॅटेगरी सोडून जर तुम्ही कोणत्याही कॅटेगरीचे कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल त्या ठिकाणी पूर्णपणे लागणार आहे. माहिती व्यवस्थित पाहून घ्या, कारण का हे बरेच मोठाले व्यक्ती म्हणजे बरेच माझे व्हिडिओ आत्ताच मागाशी कोर्टाच्या व्हिडिओचा पालकांचा फोन आलता सांगलीवरून. पालक वर्ग जास्त व्हिडिओ पाहतात म्हणून मी तुम्हाला फास्टनेस स्लो मध्ये सांगतोय, व्यवस्थित पाहून घ्या. आणि इथं फॉर्म भरणारे 35-40 वर्षाचे पण कॅन्डिडेट असणार आहेत, त्याच्यामुळे व्यवस्थित पाहून घ्या. ओके, ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला 10वी शिक्षण झालेलं पाहिजे. आणि लक्षामध्ये टक्क्याची काय तुम्हाला 8 आहे व अधिक गुणांचं उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच सदर परीक्षा व उच्चतम परीक्षा किमान 100 किंवा 50 गुणांचा मराठी विषय निम्न स्तर घेऊन उत्तीर्ण, म्हणजे 10वीला तुम्हाला 50% असणं गरजेचं, कारण 10वीला मराठी विषय असतोच आपल्याकडे माहिती. प्रादेशिक परिवहन प्राधिकरण आरटीए महाराष्ट्र राज्याने दिलेल्या व नूतनीकरण केलेला बस वाहक परवाना आणि बिल्ला आवश्यक आहे. मित्रांनो, तुम्हाला जर एसटीचा कंडक्टर व्हायचा असेल, एसटीचा ड्रायव्हर व्हायचा असेल, बसचा चालक व्हायचा असेल, बसचा वाहक व्हायचा असेल तर आपल्याकडे बॅच बिल्ला असणं गरजेचं आहे. आणि हा बॅच बिल्ला कसा पाहिजे? प्रादेशिक परिवहन प्राधिकरण म्हणजे जे आरटीओ नाही, आरटीए जे असतात त्यांच्याकडून तुम्हाला तो काढून दिला जातो. म्हणजे आरटीओ एकच, लक्षामध्ये त्या पद्धतीने तो काढावा लागतो. तर आता बरेच जण मला म्हणतील का सर बॅच बिल्ला आमच्याकडनं आहे, तर तो बॅच बिल्ला काढण्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतात, तर ते मी तुम्हाला सांगतो. बॅच बिल्ला काढण्यासाठी काय डॉक्युमेंट्स लागतात तुम्हाला स्क्रीनवर दिसताय त्या ठिकाणी पहा. मित्रांनो, आधार कार्ड लागतंय तुम्हाला, पॅन कार्ड पण लागतंय, रेशन कार्ड पण लागतंय, शाळा सोडल्याचा दाखला लागतो, 15 वर्षाचा रहिवासी दाखला त्या ठिकाणी लागेल, त्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशन लागतं, त्यानंतर 10वी पासचा रिझल्ट लागतो, 2 फोटो लागतात, मतदान कार्ड लागतं, डोमासाईल लागतं आणि टीआरचं लायसन. एवढे तुम्हाला स्क्रीनवर जे डॉक्युमेंट दिसतात
हे डॉक्युमेंट्स तुम्हाला बॅच बिलला काढण्यासाठी लागतात. आलं लक्षामध्ये? बॅच बिलला जर काढायचं असेल तर तुम्ही या डॉक्युमेंट्स वरती हे करू शकता. आलं लक्षामध्ये? अशा पद्धतीने तुम्हाला बॅच बिलला काढून मिळेल. ओके. त्यानंतर मित्रांनो वयोमर्यादा आहे 18 ते 38 आणि 18 ते 43 म्हणजे वयाच्या 43 वर्षापर्यंत. म्हणजे तुम्ही जर ड्रायव्हिंग करत आहात, ऐका, ड्रायव्हर लोकांसाठी माझं एक सांगणं असेल, तुम्ही ड्रायव्हिंग करत आहात कुठेतरी प्रायव्हेट गाडीवरती, स्कूल बसवरती, इकडे तिकडे जर ड्रायव्हिंग करत आहात आणि तुमच्याकडे बिल्ला आहे, तर लक्षात ठेवा नक्की सगळे फॉर्म भरा. बाळांनो पेमेंट किती हे समजल्यानंतर तुम्ही नक्कीच फॉर्म भरशाल. चला पुढे शारीरिक अर्थ म्हणजे पात्रता काय आहे ते पाहूया. उंची 154 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे आणि 178 सेंटीमीटर पेक्षा जास्त नसावी. 178 पेक्षा जास्त नसावी हे का सांगितलंय? कारण जर 178 पेक्षा जास्त जर उंची असेल तर तुमचं डोकं बसलं वरती लागाय बसलंय म्हणून सांगितलं. पण एवढी उंची काय कोणाची नसते. आलं लक्षामध्ये? माझी एवढी पुरेपूर हाईट असून 172 आहे म्हणजे 178 मी अजून 5 म्हणजे तो माणूस एवढा म्हणजे एवढा उंच माणूस नसतो आणि जेव्हा असेल तो कुठंतरी वेगळाच असतो. ओके. आणि वजन 45 पेक्षा कमी नसावे. आणि लक्षामध्ये 45 पेक्षा जास्त चालेल. 60 62 70 किती चालेल, मात्र जास्त वजन नकोय. कळल्या ह्या दोन गोष्टी? ह्या सगळ्या गोष्टी कळल्या. लायसन लागणार आहे टीआरचं, हे लागणार. आता मेन जी गोष्ट आहे बाळांनो सगळ्यात का वेतन आणि श्रेणी पहा बाळांनो, नीट लक्ष द्या बाळांनो. मूळ वेतन आहे 22,000 प्लस महागाई भत्ता आहे प्लस घर भाडं आहे प्लस वैद्यकीय भत्ता आहे प्लस गणवेश, लक्षामध्ये, प्लस गणवेश धुलाई भत्ता आहे, तसंच रजेचे रोखीकरण आहे, रजा प्रवास भत्ता आहे आणि उपक्रमाच्या बसमधून म्हणजे बेस्ट मधून तुम्हाला मोफत प्रवास असणार आहे मुंबईमध्ये. असा एकंदरीत सगळा अंदाज जर काढला तर 36,000 रुपयापर्यंत तुम्हाला वेतन जाते. किती? 36,000पर्यंत. प्रतीक्षा यादीत जरी तुम्ही राहिलात तरी 2 वर्षाची प्रतीक्षा यादी त्या ठिकाणी असणार आहे. खूप महत्वाची जाहिरात आहे. जे लोक चालक आहेत त्यांच्यासाठी अतिशय अतिशय महत्वाची जाहिरात. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. आता त्यासाठी पेपर होणार आहे, तो पण ऑनलाईन पेपर होणार आहे तुमचा. अंकगणित, सामान्य, मराठी आणि इंग्रजी असे 4 टप्प्यात म्हणजे 4 पॅटर्न मध्ये तुमचा पेपर होणार आहे. आता प्रत्येक विषयाला 10 गुण आहेत म्हणजे 10 प्रश्न आहे आणि तुम्हाला पास होण्यासाठी प्रत्येक विषयात 3 म्हणजे तुम्ही अंकगणिताला 3, बुद्धिमत्तेला 3, सामान्यांना किंवा चालू घडामोडी 3, मराठीला 3 आणि इंग्रजीला 3 अशा पद्धतीने तुम्हाला मार्क पाडणं अपेक्षित त्या ठिकाणी आहे. म्हणजे सरासरी तुमचा प्रत्येक विषयाचा हा बहुपर्याय म्हणजे मराठी भाषा, मराठी व इंग्रजी म्हणजे आय थिंक मला वाटतं त्यांनी 3च दिलेले आहेत. म्हणजे मला वाटतं मराठी 10 आणि इंग्रजी 10 असं नसेल कदाचित. 30च मार्काचा तुमचा या ठिकाणी असेल. पण त्यांनी असं सांगितलं की प्रत्येक विषयामध्ये 3 गुण आणि एकूण सरासरी 12 म्हणजे 3 चौक 12 म्हणजे ते 40 मार्काचा पेपर असेल. म्हणजे मराठी 10 मार्क आणि इंग्रजी 10 मार्क असं असेल. म्हणजे ते ठीक आहे, आज काही असू पण ह्या मापात तुमचा अभ्यासक्रम असणार आहे. त्यामुळे सर्वांनी दखल घ्या. एकदम सोपा लेखी पेपर आहे. त्या ठिकाणी बिल्ला लागतोय त्यामुळं स्पर्धा पण मापात असणार आहे. बरोबर? त्यांनी काय सांगितलंय? सदर भरती प्रक्रिया काही कारणास्तव पूर्णतः अंशतः रद्द करण्याचे अधिकार ते ठीक आहे, ते बेस्टलाच असतात ते सगळे जे त्याचे अधिकार ज्याला त्याला त्याचा काही विशेष नाही. हा चला आता परीक्षा शुल्क 1000 रुपये खुल्या गटासाठी आहे आणि 900 रुपये ऑदर म्हणजे कॅटेगरीसाठी. मग आता लक्षात ठेवा, निवड झालेल्या उमेदवाराची नियुक्ती बदली तत्वावर बदली वसवाहक म्हणून करण्यात येईल. बदली कालावधी समाप्तीनंतर समाधानकारक काम, वर्तणूक, उपस्थिती, सेवा, भिलेख इत्यादीच्या अधीन राहून कायमस्वरूपी पदावर नियुक्त केले जाईल. म्हणजे तुमची सर्व्हिस, तुमची सेवा कालावधी वगैरे सगळा अंदाज पाहून, तुमच्या कामाची पद्धत वगैरे सगळ्या गोष्टी तुमचा रेकॉर्ड पाहूनच तुम्हाला पुढे काय केलं जाणार आहे? कायमस्वरूपी केलं जाणार आहे. लक्षामध्ये. पण लक्षात ठेवा, चालक जे ड्रायव्हर आहेत प्रायव्हेट गाड्यांवर जॉब करणारे असतील किंवा कुठेतरी ओला विला बाकीच्या या गाड्या चालवणारे असतील तर लक्षात ठेवा, एक गव्हर्नमेंट टाईप जॉब तुम्हाला मिळतोय, एक परमनंट जॉब मिळतोय बाळांनो. एक पेमेंट आहे 35,000 पर्यंत पेमेंट भेटतंय आणि चांगले जे मुंबईत आहेत ड्रायव्हर त्यांच्यासाठी सुद्धा बेस्ट आहे. आणि विशेष म्हणजे तुम्हाला लेखी परीक्षेचं जास्त टेन्शन त्यांनी ठेवलेलं नाही कारण की पेपर कमी मार्काचा आहे. लक्षामध्ये? ठीक आहे. अशा पद्धतीने ही जाहिरात होती. ही जाहिरात मी तुम्हाला तुमच्यापर्यंत सांगण्याचं काम केलेलं आहे. तुम्हाला समजले असेल तर व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा. ओके. आता सगळ्यात महत्वाचं अजून एक गोष्ट सांगतो. आपले पोलीस भरती करणारे बांधव त्यांच्यासाठी थोडंसं 1 मिनिट वेळ घेतो. महाराष्ट्र पोलीस शिपायाची भरती प्रक्रिया आताच पार पडली आणि आगामी भरती प्रक्रियेसाठी महाराष्ट्रात सगळे तरुण उमेदवारांनी पुन्हा जोरात तयारी केलेली आहे. तर मित्रांनो, आगामी भरती प्रक्रिया जर करत असाल तुम्ही तर महाराष्ट्र पोलीस शिपाई असेल, वाहन चालक असेल, राज्य राखीव पोलीस असेल, लोहमार्ग असेल, पोलीस बॅट्समन असेल, कारागृह असेल, त्या सगळ्या शिपाई पदाभरतीसाठी एक महत्वाचं पुस्तक तुम्हाला मी सजेस्ट करेन, त्याची अपडेटेड आवृत्ती या ठिकाणी आलेली आहे, रिसेंट आवृत्ती, लेटेस्ट आवृत्ती आहे.
मित्रांनो 15 मार्च ते 24 मे दरम्यान जेवढे काही आत्ताच्या भरतीला पेपर झाले ते सगळे पोलीस भरतीचे पेपर याच्यामध्ये असणार आहे. मित्रांनो 88,800 प्लस प्रश्न सगळे समाविष्ट असणार आहे. त्याच्यात मग तुम्हाला पोलीस शिपाईचे 42 पेपर असतील, राज्य राखीव म्हणजे एसआरपीएफचे 15 असतील, चालकचे 16 असतील, लोहमार्गाचे 4 असतील, कारागृहाचे सुद्धा 4 असतील, बँड्समनचे 7 असतील आणि सगळे सर्वचे सर्व प्रश्नपत्रिका ज्या फायनल आन्सर नुसार असणार आहे. आणि प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 1 ते 100 हे ओरिजिनल प्रश्न असतात, डुप्लिकेटचं काही विषय येत नाही. हे पुस्तक नक्की खरेदी करू शकता मित्रांनो. लेखक व संकलक आमचे मित्र विठ्ठल नागनाथराव सर यांनी केलेले स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडचे पुस्तक आहे, नक्की तुम्ही खरेदी करू शकता. एसटी महामंडळाची बेस्टची जी जाहीर आहे त्यासाठी पण हे उपयोगी पडेल, कारण याच्यात अंकगणिताचे पण प्रश्न असतात आहे, मराठीचे पण प्रश्न असणार आहे, सामान्यांचे पण प्रश्न असणार आहे. त्याचबरोबर सरांचं दुसरं पण लेटेस्ट पुस्तक मार्केटमध्ये आलेले नवीनच, ते पण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. ओके, ज्यांना कोणाला घ्यायचं असेल ते नक्की हे बुक खरेदी करू शकता. लक्षामध्ये आपल्या जवळच्या बुक स्टॉल मध्ये जवळ जाऊन तुम्ही हे बुक खरेदी करू शकता, काहीच अडचण नाही. ओके, अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी बेस्ट मध्ये जे काय वाहक पदासाठी जे काही जाहिरात आलेली आहे त्या संदर्भातली सगळी माहिती असेल, पात्रता असेल, वेतन असेल, अभ्यासक्रम असेल, पेपरचा पॅटर्न असेल, काय वगैरे सगळं माहिती पाहिलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना गरज आहे जॉबची, म्हणजे वाहक आहात किंवा चालक आहात, तुमच्यासाठी ही बेस्ट संधी येऊ शकते. लक्षामध्ये चांगले आहे, तुम्ही करू शकता. फक्त तुमच्यासाठी एक 8 आहे का तुम्ही 10वी पास तर सर्वजण आहातच, फक्त बॅच बिलला तुमच्या असणं आवश्यक आहे. तो जर असेल तर नक्की तुम्हाला या संधीचा फायदा घेता येणार आहे. त्यामुळे सर्वांनी या संधीचा नक्की फायदा घ्या. अतिशय महत्वाची जाहिरात मुंबई महानगरपालिकेच्या बेस्ट ऑप्शन मधून, महानगरपालिका बाजूला ठेवतो, हे पूर्णपणे त्यांचा एक उपक्रम आहे बेस्ट म्हणून, त्याच्यामधून ते आलेले आहे. लक्षामध्ये चालन मित्रांनो, वाहक होण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. भेटू परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय भारत.